नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 11.2 अभ्यासणार आहोत। सराव संच 11.2 मध्ये आपल्याला स्तंभालेखाचा अभ्यास करायचा आहे। तर स्तंभालेख म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। स्तंभालेख काढण्यासाठी आलेख वही लागते, बरोबर आहे की नाही? तर स्तंभालेख म्हणजे स्तंभ आणि आलेख असे दोन शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत। स्तंभ म्हणजे खांब आणि आलेख म्हणजे जो आहे आपल्याला आकृती काढायची आहे त्याची। तर मग जे आहे सराव संच 11.2 मध्ये आपल्याला कोणत्या स्तंभालेखाचा अभ्यास करायचा आहे? तर आपल्याला जो आहे विभाजित स्तंभालेखाचा अभ्यास करायचा आहे। तर विभाजित स्तंभालेख म्हणजे काय? तर त्याला इंग्लिशमध्ये सबडिवायडेड बार डायग्राम असे म्हणतात। आता आपण साधा स्तंभालेख ऐकलेला आहे, परत जोड स्तंभालेख ऐकलेला आहे। आता हे विभाजित स्तंभालेख ही भानगड काय आहे? तर बघा, सामग्रीतील माहितीचे तुलनात्मक विश्लेषण जोड स्तंभालेखाप्रमाणेच विभाजित स्तंभालेखाने सुद्धा करता येते। यात दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते। हे फार महत्त्वाचं आहे। दोन किंवा अधिक घटकांची माहिती म्हणजे दोनपेक्षा जास्त सुद्धा असू शकते, एकाच स्तंभामध्ये दाखवली जाते। विभाजित स्तंभालेख काढण्याच्या पायऱ्या आपल्याला बघायच्या आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे जे आहे इथे तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये गाव दिलेले आहे, इटलापूर, धनोडी, कर्माबाद। त्याचप्रमाणे मजूर दिलेले आहेत, पुरुष मजूर व स्त्री मजूर। मग यांची काय करायची आहे? आपल्याला पुरुष मजूर व स्त्री मजुरांची बेरीज करायची आहे। धनोडीमध्ये जे आहे आपण 8 आणि 4 12 120, नंतर इथे 160 कर्माबाद। तर या ठिकाणी जे आहे आपल्याला आलेख वहीवर दोन अक्ष काढावे लागतात। दोन अक्ष म्हणजे कोणकोणते? तर एक एक्स अक्ष आणि एक वाय अक्ष। आडवी रेख म्हणजेच एक्स अक्ष आणि उभी रेख म्हणजेच वाय अक्ष। बघा, या आलेख वहीमध्ये जे आपल्याला बॉक्सेस दिलेले आहे त्या बॉक्सेसमध्ये 1 सेंटीमीटर एवढं अंतर असते। बघा, या प्रत्येक बॉक्सेसमध्ये जो आहे म्हणजे या रेषेमध्ये, आणि आपण जर बघितलं या रेषेपासून तर दुसऱ्या रेषेपर्यंत, दुसऱ्या बॉक्सच्या शेवटच्या रेषेमध्ये जे आहे 10 रेषा असते। तुम्ही मोजून बघा आणि आपल्याला काय करावं लागते? एक्स अक्षावर जे आहे माहिती घ्यावं लागते, स्तंभ काढावे लागतात आणि वाय अक्षावर जे आहे प्रमाण घ्यावं लागतं। याला वाय अक्ष म्हणतात, याला जो आहे वाय अक्ष म्हणतात। मग प्रमाण घ्यावं लागते आपल्याला वाय अक्षावर। आता या ठिकाणी जे आहे आपल्याला सांगितलेले आहे, आपण पुस्तकातला जो आहे स्तंभ समजून आलेख समजून घेऊया। 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर। आता या ठिकाणी जे आहे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, तर 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर। मग आपण जे आहे सर्वप्रथम जे आहे या ठिकाणी पहिल्या इथे 0 द्यायचं, ज्या एक्स अक्ष आणि वाय अक्ष तिथे आपल्याला 0 द्यावं लागतं। नंतर जे आहे आपल्याला प्रमाण 40, आता 40चं प्रमाण दिलेलं आहे, तर मग पुढे काय लिहायचं? 50 लिहायचं का? तर नाही बरं का। तर 40मध्ये 40 ॲड करायचे, 80। आता या 80मध्ये जे आहे परत 40 ॲड करायचे, सांगा किती होतात? तर 120। नंतर 120 आणि 40 160 असे जे आहे आपल्याला प्रमाण वाढवत जायचं। कितीपर्यंत वाढवत जायचं? खूप मोठं वाढवायचं का? तर नाही। त्याच्यासाठी आपल्याला सारणीची खूप मदत होईल। इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद या 3 गावांची आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती आपल्याला ग्राफ वहीवर काढायची आहे। काय काढायचं आहे? विभाजित स्तंभालेख। मग पुरुष मजूर आणि स्त्री मजूर कोणत्या गावाचे आहे? इटलापूरचे, आणि त्यांची एकूण संख्या किती आहे? 300। धनोडीचे पुरुष मजूर 80 आहे, स्त्री मजूर 40 आहे आणि त्यांची एकूण संख्या किती आहे? 120। यांचं विभाजन करायचं आहे। आता कर्माबादचे 100 आणि 60, त्यांची बेरीज किती आहे? 160। यांचं आपल्याला एका स्तंभात दाखवायचं आहे आणि पुरुष मजूर दाखवायचे आणि स्त्री मजूर दाखवायचे। तर बघा, या ठिकाणी पुस्तकामध्येच आपल्याला समजण्यासाठी जे आहे ग्राफ काढून दिलेला आहे। आपण तर साध्या पद्धतीने तयार करतोच तुम्हाला समजण्यासाठी। तर पहिल्यांदा जे आहे आपला सगळ्यात मोठा आकडा काय आलेला आहे इथे? तर इटलापूरची बेरीज आलेली आहे, ती म्हणजे 300, बरोबर आहे। मग आपल्याला 300च्या वरती जे आहे आपल्याला प्रमाण द्यायचं आहे। कोणाचं प्रमाण असतं हे? तर आपल्याला लिहून घ्यायचं आहे मजुरांची संख्या, मजुरांची संख्यांचं प्रमाण।
नंतर 160 मध्ये 40 मिळवले तर 200, 200 मध्ये जर 40 मिळवले तर 240, 240 मध्ये जर 40 मिळवले तर 280 आणि 280 मध्ये जर 40 तर 320. म्हणजे आपल्याला जे आहे 300च्या वर आकडा मिळून गेलेला आहे. तर आपण इथं स्टॉप व्हायला काही हरकत नाही. अजूनही आपण वाढवू शकतो 360, पण त्याची आपल्याला काही गरज नाही आणि पुस्तकात पण तेच आपल्याला दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिली असतात ना, सोडवलेली उदाहरणं, त्याचा पुरेपूर आणि चांगला अभ्यास आपण करायचा, जेणेकरून जे आहे आपल्याला सराव संच वगैरे सोडवायला सोपं जाते. मग आता इथे बघा खाली काय लिहायचं आहे आपल्याला, एक्स अक्षावर गावांची नावे. मग आपण लिहून घेऊया गावांची नावे. सर्वप्रथम कोणतं गाव आहे, तर सर्वप्रथम आहे इटलापूर. इटलापूर. तर बघा 1 सेंटीमीटर, एक स्तंभ सोडून जे आहे आपल्याला लिहायचं आहे किती आहे, 300. या ठिकाणी जे आहे आता आपण जे आहे प्रमाण किती घेतलं, 40चं प्रमाण घेतलं, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये मी आधीच सांगितलं तुम्हाला की 10 रेषा आहेत, बरोबर आहे. म्हणजेच एक रेषा म्हणजे किती संख्या होईल, तर 4ची संख्या होईल. कसं बरं, तर आपण बघू शकता की या ठिकाणी 10 रेषा, 40चं प्रमाण आपल्याला घ्यायला सांगितलं आणि 10 रेषा आहेत. तर जे आहे 0 0 कटेल आणि एक रेषाबरोबर 4 मजूर एवढी संख्या होईल. कळलं का तुम्हाला? आपण जसे उदाहरणं सोडवत जाऊ तसं तुम्हाला कळेल. पण सध्या हे समजून घ्या की आपण सध्या प्रमाण किती घेतलेलं आहे, 40 आणि नंतर रेषा किती आहेत, 10. म्हणजे एका रेषेवर किती मजूर राहतील, तर 4 मजूर असतील. मग जे आहे आपण पुढचा स्तंभ कसा काढायचा हे पहिल्यांदा समजून घेऊया. बघा आपल्याकडे 300 हे प्रमाण आपल्याला दाखवायचं आहे इटलापूरचं. ओके, तर आपल्याकडे 280 आहे आणि 320 आहे. तर 300 कुठे दाखवायचा, तर मी तुम्हाला सांगितलं की 280 या ठिकाणी येईल आणि प्रत्येक रेष म्हणजे किती मजूर, 4 मजूर. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 आणि 4 5 20. तर या ठिकाणी आपले जे आहे 20 होतील. 80 आणि 20 किती होतात, तर 300 होतील. म्हणून जे आहे आपण या ठिकाणी मध्यभागी रेष ओढणार आहोत आणि आपला इटलापूरचा स्तंभ तयार करून घेणार आहोत. आता पुरुष मजूर आणि स्त्री मजूर दाखवायचं आहे आपल्याला. तर पुरुष मजूर किती आहे, 180 आणि स्त्री मजूर किती आहे, 120. मग 180 कुठे आहे, तर 180 आपल्या जे आहे आलेख वहीवर आलेला नाही आहे, परंतु 160 आलेला आहे. म्हणून जे आहे परत आपल्याला काय करायचं आहे, तर 5 रेषा घ्यायच्या आहे. कारण की 160 आणि 20 किती होते, 180. आणि आत्ताच आपण बघितलेलं आहे एक रेष म्हणजे 4 होते आणि या ठिकाणी जे मध्यभागी जे अर्धा सेंटीमीटर येतं ते 20 होणार आहे इथे. त्याच्यामुळे 180 आणि वरचे जे आहे ते 120. आणि आपल्याला आपल्या पद्धतीनुसार जे आहे रेषा आखून घ्या, सरळ रेषा आखून घ्या किंवा असे गोल गोल करा. तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमची आकृती सजवायची आहे, डेकोरेट करायची आहे, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. मग आपण प्रमाण घेतलेलं आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर. पुरुष कसे दाखवलेले आहे आपण, तर पुरुष दाखवलेले आहे बॉक्समध्ये गोल 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 गोल. आणि स्त्री कशा दाखवलेल्या आहे, तर स्त्रियांना आपण खाली ठेवलेलं आहे, खाली बॉक्सेस दिलेला आहे त्यांना. तर आता इटलापूरचं झालेलं आहे. आता धनवडीचं घेऊया. तर परत आपल्याला एक स्तंभ सोडून जे आहे 1 सेंटीमीटरची रेषा सोडून जे आहे आपल्याला स्तंभ काढायचा आहे. धनवडीची एकूण संख्या किती आलेली आहे, 120. म्हणजे आपल्याला जे आहे डायरेक्ट 120 हा प्रमाण मिळालेला आहे. म्हणून आपण 120 वर स्तंभ काढून घेऊया.
आणि यांचं विभाजन करूया, स्त्री मजूर आणि पुरुष मजूर. 80 बघा, तर या ठिकाणी 80 जे आहेत ते पुरुष आहेत आणि 40 जे आहेत त्या स्त्रिया आहे. मग आपण 80 हे प्रमाण आपल्या आलेखावर आहे, त्याच्यामुळे जे आहे आपण त्यांना सुद्धा नंतर धनोडी झालं. आता काय करायचं आहे, कर्माबाद. कर्माबादची किती आहे 160 आणि 160 हे प्रमाण सुद्धा आपल्या ग्राफवर आहे. तर स्त्री आणि पुरुषांमध्ये आपल्याला कर्माबादच्या मजुरांचं विभाजन करायचं आहे. कर्माबादला 100 जे आहे पुरुष आहेत आणि 60 जे आहे त्या स्त्रिया आहे. मग आता आपल्याकडे 80 आहे आणि याच्यामध्ये 20 ॲड करायचे आणि 20 ॲड करायचे म्हणजे अर्धा सेंटीमीटर वाढेल. तर हे झाले आपले 100 आणि वरती जे आहे 60 स्त्री मजूर. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण आलेख जो आहे आपला तयार झालेला आहे. गावांची नावे आले, त्याचप्रमाणे मजुरांची संख्या, प्रमाण घ्यायचं वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर. पुरुषांना आपण ज्याप्रमाणे रंगवलेलं असेल, डेकोरेट केलेलं असेल आणि स्त्रियांना तर असं आपण विभाजन केलेलं आहे. म्हणून या स्तंभाला जो आहे आपण विभाजित स्तंभालेख असं म्हणूया. आता आपण सराव संच 11.2 अभ्यासू. तर 11.2 मध्ये जे आहे मी इथे माहिती लिहून घेतली आणि त्यांनी आपल्याला जे आहे डायरेक्ट स्तंभालेख दिलेला आहे. मग खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा, हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता तुम्हाला समजलं असेल विभाजित स्तंभालेख, पूर्णपणे समजलेला असेल. पहिला प्रश्न आहे की हे आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे. तर कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे, विभाजित स्तंभालेख. मग आपल्याला माहिती दिलेली आहे, कशाची माहिती दिलेली आहे, तर या ठिकाणी महिलांची माहिती दिलेली आहे. महिलांची माहिती दिलेली आहे. सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली या 5 महिलांची माहिती दिलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर एप्रिल महिन्यातील बचत आणि मार्च महिन्यातील बचत यांचं विभाजन करून त्यांच्या बचतीची जी आहे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आपल्याला ग्राफ काढायला सांगितलेला आहे, विभाजित स्तंभालेख काढायला सांगितलेला आहे. तर बचत रुपयात दिलेली आहे. नंतर सविताची जी आहे एकूण बचत 1000 आहे, सरोजची जी आहे 800 आहे, वर्षाची आहे 600, मेघाची आहे बघा 400 आणि या ठिकाणी प्रमाण काय घेतलेलं आहे तर 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये. म्हणजेच या ठिकाणी जे आहे 400 आणि इथे 500 होईल, कारण की ते 600 होतं आहे ना, म्हणून जे आहे मध्ये जे आहे 500 येईल. वैशालीची जे आहे एकूण बचत किती दिलेली आहे 800 रुपये. तर आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे ते विचारलं आहे. आणि एप्रिल महिना कशाने दर्शवलेला आहे तर या बॉक्सेसने दर्शवलेला आहे. मग एप्रिल महिन्याची बचत किती आहे वैशालीची तर 600 रुपये. म्हणून आपण लिहूया वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपये. नंतर सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती. सरोजची बघूया, सरोजची एप्रिल व मार्च महिन्यातील बचत जी आहे ती एकूण 800 रुपये आहे. म्हणून 400 अधिक 400 बरोबर 800 असं आपलं उत्तर होईल. नंतरचा प्रश्न आहे सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे. आता आपण बघूया की सविताची बचत एकूण किती आहे तर एकूण बचत आहे 1000 आणि मेघाची किती आहे तर मेघाची आहे 500 रुपये. म्हणून आपण 1000 मधून जर 500 वजा केले तर सविताची एकूण बचत मेघाच्या बचतीपेक्षा 500 रुपये एवढी जास्त आहे. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे असं विचारलेलं आहे. तर जे आहे आपण बघूया, मेघाची बचत सर्वात कमी आपल्याला दिसते आणि एप्रिल महिन्यातील बचत जी आहे तिची सगळ्यात कमी आहे. म्हणून उत्तर आपलं काय असेल, मेघा असेल. ठीक आहे, म्हणून आपण उत्तर लिहिणार एप्रिल महिन्यातील सर्वात कमी बचत मेघाची आहे. ठीक आहे. तर प्रश्न दुसरा दिलेला आहे,
एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिलेली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा असं सांगितलेलं आहे. प्रमाण आपल्याला y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी घ्यायचा आहे. मग मला सांगा 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी, तर एका रेषेवर किती विद्यार्थी येईल? तर एका रेषेवर 10 एक 10, एक विद्यार्थी एवढा येईल. कारण की आपल्याला जे आहे इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी या मुलींची जे आहे बेरीज करायची आहे आणि तो आकडा कोणताही येऊ शकतो, बेरीज कोणतीही येऊ शकते. म्हणून प्रमाण माहिती एका रेषेवर किती विद्यार्थी येईल हे प्रमाणसुद्धा आपल्याला पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे. तर चला आपण जे आहे आलेख काढून घेऊया. तर प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी, मुले जे आहे आपण दर्शवलेली आहे तिरकस रेषांनी आणि मुली जे आहे खाली बॉक्सनी दर्शवलेलं आहे. इयत्ता घेतलेला आहे 5वी 6वी 7वी 8वी. आता विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी संख्या असं पण लिहिलं तरी चालेल किंवा विद्यार्थी लिहिलं तरी चालेल. y अक्षावर प्रमाण घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. आता यांची जर बेरीज केली आपण सारणी तयार करून घ्यायची आणि इथे एकूण जे आहे 34 अधिक 17 किती होतात? 51. 26 अधिक 14 बरोबर 40. 21 अधिक 14 बरोबर जे आहे 35. 25 आणि 20 बरोबर 45. आता यातील सर्वात मोठा अंक कोणता आहे आपला? 51. म्हणजे आपल्याला जे आहे आपलं प्रमाण 60पर्यंत घेतलं तरी चालेल. नंतर जे आहे आता जे आहे पहिल्यांदा आपण 5वीचे जे आहे काढून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला 10चं प्रमाण घ्यायला सांगितलं म्हणून आपण 10 अधिक 10 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 10 40, 40 अधिक 10 50, 50 अधिक 10 60 आणि 60 अधिक 10 70 एवढं जरी घेतलं तरी चालेल. आता आपण जे आहे इयत्ता 5वीचे एकूण विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा स्तंभ काढून घेऊया. तर या ठिकाणी 50 आणि 1 51. आलं का लक्षात तुम्हाला? प्रमाण पहिल्यांदा का काढून घ्यायचं आहे, एका रेषेचं का काढून घ्यायचं आहे ते आलं का लक्षात? नंतर इयत्ता 6वीचं जे आहे 40 आहेत आणि 40 आपल्याकडे आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणून आपण जे आहे 40चा स्तंभ काढून घेतला. नंतर इयत्ता 7वीचा 35 आहे, तर या ठिकाणी 30 आहे आणि या ठिकाणी 40 आहे. आणि एका रेषेवर जे आहे एक विद्यार्थी येतो म्हणजे 5 रेषा, म्हणजेच यांच्या जे मध्यभागी आहे ती रेषा आपल्याला घ्यावी लागेल. 35 आणि इयत्ता 8वीचे एकूण विद्यार्थी 45 आहे, म्हणजेच आपल्याला 40 आणि 50च्या मध्यभागी जो आहे रेषा ती घ्यावी लागेल, बरोबर आहे. तर आता आपल्याला विभाजन करायचं आहे. हे स्तंभ आपण काढून घेतलेले आहे, विभाजन करायचे आहे. तर मुले आहे 34, मग 30 आहे आपल्याकडे, वरती 4 रेषा मोजायच्या 1 2 3 4 आणि 34 ही रेषा आपण मुलांची दाखवायची आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ही आपण ग्राफ करून घेतलेली आहे. इयत्ता 6वीचे जे आहे मुले किती आहेत? 26 आहे. आपल्याकडे 20 आहे, त्याच्यावरती जे आहे 6 रेषा मोजून घ्या आणि आपले 26 मुलं होतील आणि 14 मुली होतील. आहे की नाही सोपं? नंतर जे आहे 7वीचे मुले किती आहेत? 21. 20 आपल्याकडे आकडा आहे, वरची एक रेषा मोजा आणि ही रेषा जी आहे विभाजित करून घ्या, जोडून घ्या, त्याच्यामुळे जे आहे विभाजन होऊन जाईल. 21 मुले राहतील आणि 14 मुली राहतील. इयत्ता 8वीचे जे आहे 25 मुले. आता जे आहे 20 आपल्याकडे आहे आणि आपल्याला 5 रेषा वरती मोजायच्या आहे, म्हणजे 25 होऊन जाईल. आणि मुलांचे जे आहे आपल्याला जे आहे रेषा आखून घ्या आणि मुलींचे जे आहे रिकामे बॉक्सेस म्हणजे 20 आपोआप आपल्याला दिसेल. कळलं का? नंतर तिसरा प्रश्न आहे, खालील सारणी 4 गावांमध्ये 2016 आणि 17 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला प्रमाण दिलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे. तर आता आपण पहिल्यांदा जे आहे प्रमाण काढून घेऊया, एका रेषेचं प्रमाण काढून घेऊया. 100 भागेला 10, तर एका रेषेचं प्रमाण किती येतं? 10 येतं, ठीक आहे. नंतर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण पहिल्यांदा जे आहे आपल्याला 4 गावं दिलेले आहे, कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. तर 2016 आणि 17मध्ये आपल्याला विभाजन करायचं आहे. कर्जतला जे आहे 2016ला 150 झाडे लावलेली आहे आणि 2017ला 200,
तर यांची बेरीज किती येते 350. नंतर वडगावची बेरीज किती येते 005 आणि 550. नंतर शिवापूरचे जे आहे 450. नंतर खंडाळ्याचे जे आहे तर 250 एवढी बेरीज येते. मग सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे तर 550. मग आपल्याला जे आहे 600 ते 700 पर्यंत जे आहे आपल्याला प्रमाण आपल्या आलेख वहीवर दाखवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण इथे 0 घेऊन घेतला, वाय अक्ष आणि एक्स अक्ष काढून घेतला. एक्स अक्षावर काय करायचे आपल्याला गावांची नावं घ्यायची आहे आणि वाय अक्षावर झाडांच्या संख्येचं प्रमाण घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आता आपल्याला प्रमाण किती सांगितलेलं आहे 100. मग 100 अधिक 100 किती होते 200. 200 अधिक 100 300. 400 500 600 आणि 700. 550 आहे, आपण 700 पर्यंत प्रमाण घेतलेलं आहे. कर्जतचं पहिल्यांदा जे आहे 350. आपण पहिल्यांदा 300ला जाऊ. 300 आणि नंतर जे आहे एका रेषेचं प्रमाण किती आहे 10. म्हणजे 5 रेषा आपल्याला पुढे मोजायच्या आहेत आणि आपण जे आहे मध्यभागी आलेली जी रेषा आहे तिला एकूण करणार आहोत. ठीक आहे. नंतर आता यांचं प्रमाण पहिल्यांदा 2016चं प्रमाण जे आहे 150 आहे आणि 2017चं 200. तर 2017चं प्रमाण आपण तिरकस रेषांनी दर्शवलेलं आहे आणि 2016चं आपण खाली डब्बा दाखवलेला आहे. मग 2017चं जे आहे 200 हे आपण तिरकस रेषांनी दर्शवलेलं आहे या ठिकाणी आणि वरती जे आहे 150 येतील. एकूण प्रमाण घेतलं की आपल्याला विभाजनाचा जास्त त्रास होत नाही. नंतर जे आहे वडगावचं आहे. वडगाव एकूण किती आहे 550. म्हणजे आपण जे आहे 500 या ठिकाणी घेणार आहे आणि 5 रेषा वरती घेणार आहे. नंतर जे आहे आपल्याला 2017चं प्रमाण दाखवायचं आहे 300. तर या ठिकाणी आपण 300ला जे आहे रेष मारून घेतली आणि तिरकस रेषा दाखवून दिल्या. ते झालं 2017चं प्रमाण आणि या ठिकाणी वरती जे आहे 250 येतात. नंतर जे आहे शिवापूरचं एकूण प्रमाण किती आहे 450. मग या ठिकाणी 400 आहे आणि 5 रेषावरती मोजून घेतल्या म्हणजेच आपलं जे आहे या ठिकाणी अर्धा सेंटीमीटरवर जे आहे 450 येऊन जाईल. आपण आपला स्तंभ काढून घेतलेला आहे. नंतर आपल्याला प्रमाण जे आहे 2017चं किती आहे 250. मग आपल्याकडे 200 आहे आणि एका रेषेचं प्रमाण किती आलं होतं आपलं तर 10 आलं होतं. म्हणजेच आपल्याला जे आहे 5 रेषा मोजायचे आहे आणि त्या ठिकाणी 2017चं प्रमाण आपल्याला दर्शवायचं आहे. 2017च्या झाडांची संख्या आपण तिरकस रेषांनी दर्शवलेली आहे. ठीक आहे. नंतर जे आहे चौथं आहे आपल्याला गाव तर खंडाळ्याचं एकूण प्रमाण किती आहे तर एकूण प्रमाण आहे 250. मग आपण जे आहे 200 या ठिकाणी आहे आणि वरती 5 रेषा मोजून घेतल्यास आपला एक स्तंभ तयार होईल. यांच्यातील प्रमाण किती आहे 2017चं 150 आहे. म्हणजे आपण 100 आणि वरती 5 रेषा मोजून घ्यायच्या म्हणजेच जे आहे अर्ध्या सेंटीमीटरवर आपलं जे आहे माप येऊन जाईल. आणि या ठिकाणी जे आहे तिरकस रेषांनी आपण 2017चं लावलेल्या झाडांची संख्या दाखवलेली आहे आणि वरती जे आहे 150 झाडं 2016मध्ये लावलेली आहे. ठीक आहे. हा आपला जो आहे तिसरा प्रश्न पूर्ण झालेला आहे, तुम्हाला समजलेला असेल. चौथा प्रश्न आहे खालील सारणी 3 शहरातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाज्य स्तंभालेख काढा. प्रमाण आपल्याला वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी घ्यायचं आहे. 500 आकडा खूप मोठा वाटला तरीही सोपं आहे. आता आपण आपल्याला साधनं दिलेली आहेत. साधनं किती दिलेली आहे 3, सायकल, बस व ॲटो, पायी. नंतर शहरं किती दिलेली आहे तर शहरंसुद्धा 3 दिलेली आहे, पैठण, येवला आणि शहापूर. तर या ठिकाणी जे आहे सायकलनी जाणारे जे आहे 3250, बस व ॲटोने जाणारे 750 आणि पायी जाणारे जे आहे 1000. मग यांची काय करायची आपण बेरीज करून घ्यायची. यांची बेरीज किती आली 5000. कसे बघा 5 आणि 5 10, 10शी 0 हातचाला 1, 7 आणि 3 10, 10शी 0 हातचाला 1, 4 आणि इथे 5. बरोबर आहे. येवल्याची जी आहे सायकलने जाणारे 1500, बस व ॲटोने जाणारे 500 म्हणजे 2000 आणि या ठिकाणी पायी जाणारे म्हणजे 3000. ठीक आहे. नंतर शहापूरला जाणारे
सायकलने जाणारे जे आहे 1250 आहे, बस व ॲटोने जाणारे 500 म्हणजे 1750 आणि पायी जाणारे जे आहे 500 आहेत म्हणजे 2250. ठीक आहे, यांची बेरीज आपण करून घेतली. मग आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी म्हणजे एका रेषेवर किती येतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर एका रेषेवर किती आले असतील तर तुमचं तोंडी निघालेलं असेल. एका रेषेवर किती आलेलं आहे 50 विद्यार्थी एवढे आलेले आहेत. मग आपण आपला ग्राफ तयार करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा 2 बॉक्सेस सोडून आपल्याला आपला जो आहे वाय अक्ष काढायचा आहे. नंतर खालच्या 2 रेषा सोडून किंवा दुसऱ्या रेषेवर जे आहे एक्स अक्ष काढायचा आहे. मग यांची भेट वाय अक्षाची आणि एक्स अक्षाची भेट ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आपल्याला 0 हे प्रमाण घ्यायचं आहे. नंतर आपलं जे आहे प्रमाण काय चालू होणार आहे, प्रमाण किती घ्यायला सांगितलेलं आहे 500 विद्यार्थी. मग या ठिकाणी 500 लिहू आपण. नंतर जे आहे एकूण बेरीज किती आलेली आहे, आपली मोठी बेरीज कोणती आहे बरं तर 5000ची आहे. म्हणजे आपल्याला 5000पर्यंत न्यायचं आहे. 500 अधिक 500 किती होतात 1000. 1000 अधिक 500 1500. 1500 अधिक 500 2000. 2000 अधिक 500 2500. या ठिकाणी 3000. या ठिकाणी 3500. या ठिकाणी 4000. नंतर 4500. या ठिकाणी 5000 आणि एक 6000 आपण घेऊन घेऊया. नंतर आपलं हे झालेलं आहे, प्रमाण काढून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे साधनांची संख्या. ची संख्या. नंतर या ठिकाणी शहरे. बघा पैठण घेऊया पहिल्यांदा. या ठिकाणी पैठण आहे तर पैठणचा स्तंभ काढून घेऊया. कितीचा आहे बरं, एकूण 5000चा आहे. पहिल्यांदा आपण 5000 एवढ्या याच्यावर जे आहे स्तंभ काढून घेऊया. नंतर आपण इथे लिहून पण घेऊया, वाय अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी. विभाजन करायचं आहे तर कशा प्रकारे आपण विभाजन करणार आहोत ते लिहून घेऊया. पहिल्यांदा सायकलनी जाणारे जे आहे आपण गोल गोल डब्यांनी करणार आहोत. नंतर बस व ॲटोने जाणारे तिरकस रेषांनी करणार आहोत. आणि पायी जाणारे जे आहे त्यांना आपण खाली बॉक्सेस ठेवणार आहोत. ठीक आहे, असं विभाजन करून घ्यायचं आपापल्या पद्धतीनं. तुम्ही तुमच्या मर्जीने सरळ रेषा पण आखू शकता, नंतर भरीव पण करू शकता. तर आपल्याला सायकलनी जाणारे किती आहेत 3250. 3250. मग आता 3000 कुठे दिसते आपल्याला, या ठिकाणी 3000. एका रेषेवरचं प्रमाण किती आलं होतं आपलं 50 आलेलं होतं. म्हणून 50 100 150 200 आणि 250. तर बघा 3250 या ठिकाणी आपले पूर्ण होत आहेत. स्तंभालेखाला विभाजित केलेलं. नंतर जे आहे बस व ॲटोने जाणारे किती आहेत, बस व ॲटोने जाणारे 750. आता बघा 3250 अधिक 750 बरोबर किती होतात तर 4000 होतात.
म्हणून आपल्याला जे आहे 4000 या ठिकाणी काय करायची आहे, रेष आखायची आहे आणि वरती जे आहे 1000 आपले पायी जाणारे असतील. पायी जाणारे आपल्याला खाली बॉक्सनं दर्शवायचं आहे. बस व ॲटोने जाणारे जे आहे तिरकस रेषांनी दर्शवायचं आहे आणि सायकलने जाणारे जे आहे आपण गोल गोल बॉक्सेस गोल गोल काढले होते बॉक्समध्ये. अशा प्रकारे जे आहे आपण विभाजन केलेलं आहे. 3चं 4चं सुद्धा करू शकता. आहे की नाही सोपं, काही कठीण नाही आहे. फार सोपा जो आहे हा सराव संच आहे. नंतर आपण जे आहे शहराचं नाव लिहून घेऊया. आपण कोणत्या शहराचं जे आहे विभाजन केलेलं आहे, पैठण या शहरातील जे आहे विद्यार्थ्यांनी वापरलेल्या साधनांचं विभाजन केलेलं आहे. नंतर आपल्याला येवल्याचं करायचं आहे. मग आपण येवला लिहून घेणार आहोत आणि या ठिकाणी एकूण किती आहे 3000. मग आपण 3000वर जे आहे रेख ओढणार आहोत आणि स्तंभ काढून घेणार आहोत. आता आपल्याला विभाजन करायचं आहे. पहिल्यांदा आपण सायकलनी जाणाऱ्यांचं 1500. तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी 1500 आपल्या आलेखवर आहे. नंतर 500 व ॲटोनी जाणारे आहेत. म्हणजे 1500 अधिक 500 किती होतात, तर 2000. आपण या ठिकाणी 2000ला जे आहे रेख ओढून घेऊया आणि नंतर 1000. तर बघा आपलं विभाजन झालेलं आहे. मग आपण तिरकस रेषा कशासाठी ओढलेल्या आहेत, तर बस व ॲटोनी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. नंतर गोल जे आहे सायकलनी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहेत. आता तिसरं शहर आहे शहापूर. तिसरं शहर शहापूर आहे. आपण शहापूर लिहून घेणार. शहापूरचे एकूण विद्यार्थी किती आहे, 2250. मग आपल्याला काय करायचं आहे, 2250 आहे का आपल्याकडे, तर नाही. आपलं प्रमाण किती दिलेलं आहे, 500 विद्यार्थी. मग 500चे तुम्ही अर्धे जरी केले, 500चे अर्धे किती होतात, 250. मग या ठिकाणी जे आहे आपल्याला 2500 आहेत, तर 2200 या ठिकाणी दर्शवणार आहोत. बघा, कारण की आपल्याकडे 2250 पाहिजे, तर या ठिकाणी 500चे अर्धे किती होतात, तर 250. आणि 250 म्हणजेच आपल्याला अर्धा सेंटीमीटर यांच्या मधली जी रेषा आहे ती घ्यावी लागेल. मग आपण स्तंभ काढून घेऊया शहापूरचा, किंवा तुम्ही रेष आखल्या तरी मोजल्या तरी चालेल. नंतर यांचं प्रमाण जे आहे 1250 आहे. मग या ठिकाणी आपल्याकडे आहे 1000. या ठिकाणी जे आहे 1250 होईल. या ठिकाणी आपण रेष आखून घेऊया. नंतर 500 आहेत बस व ॲटोनी जाणारे, तर या ठिकाणी 250 होतील. आणि या ठिकाणी जी आहे ही मधली रेषा, यांच्यामधली रेषा जी आहे 500 होईल. आणि नंतर 500. बघा किती उरलेले आहे, तर हा एक पूर्ण बॉक्स म्हणजे 500चा आहे. आला आपलं बरोबर. मग आपण जे आहे सायकलनी जाणारे गोलनी दर्शवणार आहोत. यांना जे आहे बस व ॲटोनी जाणारे तिरकस रेषेनी आणि पायी जाणारे जे आहे ते खाली बॉक्सेसनी दर्शवलेलं आहे. अशा प्रकारे आपला विभाजित स्तंभालेख झालेला आहे. हा जो आहे स्तंभालेख आपण आपल्या वहीवर चिपकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी आपल्या वहीवरच राहील. ठीक आहे. नंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.